मोरारजी देसाईंनी शूट ॲट किलचे आदेश दिले. सुमारे 7 दिवस मोरारजी देसाईंच्या सांगण्यावरून 422 वेळा गोळीबार करण्यात आला. 20 नोव्हेंबर 1955 रोजी काँग्रेसचे 2 नेते सखा पाटील आणि मोरारजी देसाईंनी मुंबईमधील चौपाटीवर एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये मोरारजी देसाई म्हणाले की जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात असतील तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आणि ही गोष्ट, ही भाषा ऐकून त्यांच्या सभेला आलेल्या जमावाने, संतप्त जमावाने त्या सभेमध्ये आलेल्या नेत्यांना चपला फेकून मारल्या, दगडफेक तिथं केली. आणि या सभेनंतर 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईमध्ये कडक बंद पाळण्यात आला. आणि या महाराष्ट्रातील, या मुंबईमधील प्रत्येक जण आपली जात बाजूला ठेवून, आपला पक्ष बाजूला ठेवून या संपात सामील झाला. आणि सेनापती बापटांच्या नेतृत्वामध्ये एक महामोर्चा इथून निघाला. आणि तो महामोर्चा ज्यावेळी त्या फ्लोरा फाउंटन जवळ आला त्यावेळी पोलिसांनी त्या मोर्चावर लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. आणि या लाठीचार्ज मध्ये या आंदोलनातील 15 जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 300 जण जखमी झाले. त्यानंतर 21 नोव्हेंबर 1956 रोजी आकाशवाणीवरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक घोषणा केली, मुंबई ही केंद्र शासित राहील. ही घोषणा केल्यानंतर मुंबईमधील जनता अधिकच संतप्त झाली, अधिकच पेटून उठली आणि पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. आणि यावेळी मोरारजी देसाईंनी शूट ॲट किलचे आदेश दिले आणि या आंदोलनाला दंगलीचं स्वरूप प्राप्त झालं. आणि पोलिसांनी ज्यावेळी बेछूट गोळीबार सुरू केला त्या गोळीबारात बंडू गोखले नावाचा एक शाळकरी मुलगा सुद्धा मारला गेला. सुमारे 7 दिवस मोरारजी देसाईंच्या सांगण्यावरून 422 वेळा गोळीबार करण्यात आला. आणि या गोळीबारात, या महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये सुमारे 90 जणांचा मृत्यू झाला. या सगळ्या गोष्टीनंतर सुद्धा अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली. या मुंबईमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. मुंबईला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांसारख्या शाहिरांनी आपला लढा चालूच ठेवला. एका बाजूला आचार्य अत्रे त्यांच्या अग्रलेखातून, त्यांच्या मराठा या वृत्तपत्रातून, तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे त्यांच्या व्यंगचित्रातून सरकारचं व्यंग जनतेसमोर आणत होतं. इतकं असून सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू या महाराष्ट्रात प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी इथं आले. आणि ते ज्यावेळी पंडित नेहरू ज्यावेळी प्रताप